ठिबक सिंचन करत असताना किती इंची सबलाईन वापरावा अशी एक व्हिडिओ मी बनवली होती आणि हे फार महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही चुकीची जर पाईप वापरली तर खर्च वाढतो, प्लस तुम्ही मोठी पाईपची वापरली तर तिथे प्रेशर लॉस येतो आणि तुमची ठिबक लवकर खराब होते. तर तुम्ही ती व्हिडिओ बघितली नसेल तर बघून घ्या. पण त्याच व्हिडिओच्या कमेंटमध्ये हरिश्चंद्र भिसे नावाच्या एका दादाने हा प्रश्न विचारला आहे की सोलरवर चालणारा 2 हॉर्सपॉवरचा पंप आहे, 1 इंची सबलाईन आहे, ठिबक बसवता येईल का? नक्की बसवता येईल. जर तुमच्या मनात असा डाऊट असेल की सोलरवर ठिबक चालेल का, नक्की चालतं. आणि जर तुमच्या मनात असा डाऊट असेल की 2 HP वर ठिबक चालेल का, नक्की चालतं. तुमच्या मनात हा डाऊट असेल की 1 इंची पाईपलाईन आहे तिच्यावर ठिबक चालेल का, तिच्यावर सुद्धा ठिबक चालतं. फक्त याच्यामध्ये काय करा की जिथे 3 HP ची मोटर असते, मोठं क्षेत्र असतं ना, तिथे आम्ही सांगतो की 1-1 एकराचे प्लॉट पाडा, की बाबा एक कॉक उघडला की 1 एकराला पाणी जाईल, दुसरा कॉक उघडला की दुसऱ्या एकराला पाणी जाईल. तर इथे असं न करता तुमच्याकडे 2 HP ची मोटर आहे, 1 इंचीची पाईपलाईन आहे, म्हणून तुम्ही अर्धा एकराचे प्लॉट पाडा. उद्या जर तुमचं पाणी 1 एकराला पुरतं आहे तर 2 कॉक उघडा, एका वेळेस 1 एकराला द्या. पण समजा पाणी कमी पडलं तर अर्धा एकराला उघडा, अर्धा एकराला मस्त प्रेशर भेटेल, मस्त तुमची ठिबक चालेल आणि तुमचा प्रोजेक्ट कुठेही फेल होणार नाही, कुठेही पैसे वाया जाणार नाही. तुमच्याही मनात असा काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारा, मी पुढच्या व्हिडिओत त्याचं उत्तर देईल. तुम्हाला आमच्या इंजिनियरसोबत बोलायचं आहे तर इथे नंबर दिला आहे, त्यांना कॉल करून त्यांच्यासोबत बोलू शकतात. आणि माझी ही मेहनत आवडत असेल की बाबा मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देतो तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.